नमस्कार मित्रांनो, कडक उन्हाळा पडलेला आहे. आम्ही आता आलेलो आहोत सोनार मळ्यामध्ये पोहण्यासाठी. हिरवागार असा हा सोनार मळा आहे. या ठिकाणी विहीर आहे. हा आहे विहिरीचा छोटासा हौद. यामध्ये विहिरीचं पाणी पडतं. त्यानंतर ही आहे विहीर. सुंदर अशी बांधकाम केलेली विहीर आहे. कमीत कमी 40 वर्ष या विहिरीला झालेले असतील. कपडे काढून आम्ही लगेचच विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेलो. हे पहिली उडी मारलेली आहे सार्थकनी. आता हा रुद्र नंतर दुसरी उडी मारतोय रुद्र. बेस्ट छानपैकी मस्त असं थंड पाणी आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोहणं कधीही चांगलं आहे. दुपारी खूपच ऊन असतं. या उन्हामध्ये शरीराला शांत करण्यासाठी विहिरीचाच आधार घ्यावा लागतो. लहान मुलं वरून उड्या मारून आनंद घेत आहेत पोहण्याचा. विहिरीचं पाणी देखील खूपच स्वच्छ आहे आणि पोहण्यासाठी देखील विहीर ही खूपच मोठी आहे. पोहायला या ठिकाणी खूपच मज्जा येते. लहान मुलांना तर काय सांगू नका. बरेच मुलं आमच्या गावातले याच विहिरीमध्ये पोहायला शिकलेली आहेत. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी धोका नाही आहे. हे बघा, या ठिकाणी सार्थकने बेंडकुळी पकडलेली आहे. विहिरीमध्ये बेंडकुळे देखील आलेले आहेत. या पद्धतीनं बघा, पोहण्याचा दुपारचा व्यायाम होतोय. शरीर पूर्णपणे थंड होतं आहे. उन्हाचा कडाका देखील तुम्हाला दिसेल आणि त्या उन्हामध्ये विहिरीमध्ये अर्धा पाऊण तास मस्त पोहलं की शरीर थंड होतं आहे. अर्धा एक तास पोहून झाल्यानंतर आम्ही विहिरीच्या बाहेर आलो व त्यानंतर कपडे बदलले आणि बघा किती छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. सगळीकडे हिरवळ आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छोट्याशा ब्लॉगमध्ये.